महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला भाव नसल्यामुळे अतिशय चिंतित होते। 3 दिवसापूर्वीच केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं की केंद्र शासन कांद्याची निर्यात बंदी उठवणार। या निर्णयामुळे कांद्याचे भाव त्या निमित्तानं शेतकऱ्याला त्या निमित्तानं जास्त मिळण्याची प्रक्रिया चालू झाली। पण आजच केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंग यांनी जाहीर केलं की निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत उठवता येणार नाही। त्याच्यामुळे परत कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे अडचणीत आलेला आहे। एक प्रकारे सरकारने घुमजाव केलेला आहे। तो निर्णय घेतला तो लगेच 3 दिवसात वापस घेतला। अशा प्रकारची परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा आहे। आज जर कापूस सुद्धा मोठ्या प्रमाणात जर निर्यात झाला, त्याची सुद्धा निर्यात बंदी उठली आणि मोठ्या प्रमाणात जर कापूस निर्यात झाला केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून, तर कापसाचे भाव सुद्धा चांगले वाढू शकतात। पण या सरकारचं ना कांद्याकडे लक्ष आहे ना कापसाच्या भावाकडे लक्ष आहे। त्याच्यामुळे हे शेतकरी विरोधी सरकार आहे। या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।